जिद्द धर्मवीर आनंद दिघे शाळा या ठिकाणी विठाई प्रतिष्ठान आणि श्री विजू माने आयोजित विशेष शाळेत विशेष होळीचे आयोजन करण्यात आले होते। सदर कार्यक्रमाला चला हवा येऊ द्यामधील श्री स्वप्नील भांगरे यांच्या वाद्यवृंदांवर मुलांनी इको फ्रेंडली रंगांनी होळी खेळून मराठी हिंदी गाण्यावर खूप मजा केली। श्री अभिजित कमलाकर चव्हाण अध्यक्ष विठाई सामाजिक संस्था जिद्द शाळेतील विद्यार्थी शिक्षक आणि श्री स्वप्नील भांगरे यांच्या हस्ते होळीचे दहन करून पारंपरिक पद्धतीने देवाला गाऱ्हाणे घालून सर्वांनी सुखी ठेवण्याची इच्छा व्यक्त केली। श्री अभिजित चव्हाण यांनी शाळा प्रशासन व विजू माने यांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला। यावेळी शाळेतील मुलांनी एकमेकांना रंग लावत बेफाम होऊन गाण्यावर ठेका धरत नाच केला। विठाई प्रतिष्ठान सामाजिक संस्था या माध्यमातून जिद्द धर्मवीर आनंद दिघे शाळा या विशेष शाळेमध्ये गेले 18 वर्ष आणि हे 19वे वर्ष आहे की मुलांना या रंगाचा आनंद मिळण्यासाठी आणि ही होळी खेळल्यानंतर इको फ्रेंडली रंगांनी ही होळी खेळल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावर जे आनंद बघायला मिळतो तोच खरा आमच्या जीवनाचा आनंद आहे। खऱ्या अर्थाने गेले 6 महिन्यापासून विद्यार्थी ही होळी कधी येणार याची आतुरतेने वाट बघत असतात। मी ठाणे महानगरपालिकेचे सुद्धा आभार मानतो की या शाळेमध्ये सातत्याने गेले 18 वर्ष ही होळी आम्हाला साजरी करायचा त्यांनी परवानगी दिली। अशीच या होळीचे जसे रंग आहेत तसे यांच्या आयुष्यात सुद्धा अनेक रंग आहेत आणि ही होळी खेळल्यानंतर याचा आनंद हा यांच्या डोळ्यामध्ये तुम्हाला काही वेळांनी बघायला मिळेल। परमेश्वर यांच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करू दे आणि यांना या कार्यक्रमातून भरपूर आनंद मिळू दे एवढीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि उत्तरोत्तर हा कार्यक्रम महापालिकेने आम्हाला साजरा करण्यासाठी परवानगी द्यावी एवढीच मी आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करतो। यंदा सेलिब्रिटी नाहीये। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण।
दुसऱ्या मंगळवारीही आनंद आश्रमात जनसंवाद उपक्रमाला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद. ठाण्यातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्या सोडवण्यासाठी आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमात जनसंवाद उपक्रम गेल्या मंगळवारीपासून सुरू करण्यात आला आहे. शिवसेनेचे प्रमुख नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली माजी महापौर अशोक वैती आणि विरोधी पक्षनेते मनोज शिंदे आणि इतर पदाधिकारी यांनी आज जनतेशी थेट संवाद साधला. गेल्या मंगळवारी सुद्धा शेकडोच्या वर नागरिक आपल्या समस्या घेऊन आले होते. त्यांच्या पण बऱ्याच समस्या जागेवर सोडवण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे आज 11 मार्चच्या दुसऱ्या मंगळवारी सुद्धा नागरिकांनी जनसंवाद उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आज माजी महापौर अशोक वैती यांचे माजी विरोधी पक्षनेते मनोज शिंदे यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्यातील काही समस्या त्यांनी जागेवरच सोडवल्या. त्यामध्ये काही आर्थिक फसवणूक, विकासकांनी केलेली फसवणूक, वाहतूक समस्याबाबत, मलनिस्सरण, दिव्यांगांच्या समस्याबाबत, अतिक्रमण याबाबत समस्या नागरिक घेऊन आले होते. याबाबत बोलताना मनोज शिंदे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की जास्तीत जास्त नागरिकांनी या जनसंवाद उपक्रमात येऊन आपल्या समस्या सोडवाव्यात. तर माजी महापौर अशोक वैती यांनी सांगितले, इथे कोणी कोणाचा नेता नाही, सगळे आम्ही टीमवर्क करत आहोत. आमच्याबरोबर सेनेचे इतरही पदाधिकारी आहेत. महिला आघाडी सुद्धा या उपक्रमात सक्रिय झाल्या आहेत. नागरिक बऱ्याच तक्रारी येथे घेऊन येत आहेत. काही तक्रारी आम्ही फोनवरून तात्काळ सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. तसेच ज्या मोठ्या समस्या असतील त्या आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाप्रमाणे खासदार श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, इतर आमदार यांच्या मार्फत सोडवण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. या जनसंवादाला माजी नगरसेवक जनार्दन खेतले, माजी नगरसेवक अशोक बोरिटकर, माजी नगरसेवक शैलेश शिंदे, शिवसेना पदाधिकारी श्रीमती रेखाताई मिरजकर, संदीप शिंदे, बाबा शिंदे उपस्थित होते. आता मला असं वाटतं एक 100-125 तरी तक्रारदार या ठिकाणी प्रश्न घेऊन या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण बघतात आहेत की ऑन द स्पॉट डिसिजन सन्माननीय पक्षप्रमुख आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानुसार, त्याचप्रमाणे आमचे खासदार श्रीकांत शिंदे, खासदार आमचे नरेश म्हस्के साहेब, आमचे मंत्री प्रताप आणि इतर मंत्री सर्व जे सत्तेमध्ये पदाधिकारी आहेत त्या सर्वांच्या सूचनेनुसार कामं करतोय आणि जे नागरिक, गरीब नागरिक पोचू शकत नाहीत त्यांना त्यांच्या समस्या पोचवण्याचं काम, त्यांची सेवा करण्याचं काम आणि त्या सेवेतनं समाधान त्यांना मिळेल अशा प्रकारचं कार्य आनंद आश्रमामधून हे या ठिकाणी चाललेले आहेत. आम्ही ह्या ठिकाणी तक्रार निवारणासाठी बसलेलो आहोत. त्याचबरोबर प्रत्येक भागामध्ये आमच्या सेनेचे नगरसेवक या त्या भागात काम करतात आहेत. कालांतराने मंगळवार आनंद आश्रम, गुरुवारी महानगरपालिकेच्या समस्या आणि प्रत्येक नगरसेवकाच्या प्रभागामध्ये आमचे दौरे असणार आहेत. त्या ज्या नागरिकांचे प्रश्न आहेत थेट नागरिकांना त्या त्या भागातील पक्षाचे पदाधिकारी, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, तिकडचे संबंधित नगरसेवक यांना घेऊन त्या भागामध्ये देखील दौरा करण्याचं मानस या ठिकाणी आमचं आहे. त्याच्यामुळे फक्त आणि फक्त लोकांच्या समस्या आणि सेवा आणि त्याचं समाधान करणे हा एकमेव उद्दिष्ट घेऊन हे आनंद आश्रम आनंदिके साहेबांच्या स्मरणार्थ काम करते. जो आतापर्यंत ते मला वाटतं 126-127 आले आहेत. अजून साधारणतः 100 लोक अजून थांबलेले आहेत. साधारण म्हणजे 250-300 पर्यंत समस्या आता आलेल्या दिसतात आहेत मला. ऑन द स्पॉट बरेचसे विषय संपलेले आहेत. आता महत्वाचा एक विषय ट्रॅफिकचा आहे का आमच्या तक्रारदारांनी ट्रॅफिकचा विषय आणलेला आहे. त्यासाठी ट्रॅफिकचे संबंधित अधिकारी यांच्याबरोबर एक बैठक आम्ही या आठवड्यात लावतो आहोत आणि काही आमच्या पॉवर लिफ्टिंगच्या मुलींना अनुदान देण्याच्या माध्यमातून देखील या ठिकाणी आहे. बिल्डरनी फसवल्याच्या बऱ्याचशा तक्रारी या ठिकाणी आलेल्या आहेत.
अशोक वैती साहेब आणि आमचे बाकी नगरसेवक ऑन द स्पॉट ते काम करतात आहेत, आम्ही देखील काम करतोय आणि अशा प्रकारे त्या त्या भागातील नगरसेवकांचे ज्या तक्रारी आहेत त्या भागातील नगरसेवकांना आणि शिवसैनिकांना देखील सक्षम करणार आहेत. जे नागरिकांना फसवणार आहेत, सेवा नाही करणार, मग ते अधिकारी असू दे, बिल्डर असू दे, त्यांना त्यांचा जाब द्यावा लागेल. तुम्ही याचा फायदा घ्यावा आणि मी तुमच्या माध्यमातून सांगतो आणि तुमच्या माध्यमातूनच ही दुसरी वेळ आहे, चांगला प्रतिसाद आहे. अजून जास्तीत जास्त प्रश्न आणावेत, समस्या आणाव्यात, आम्ही सक्षम आहोत. आम्ही पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेबांचे सैनिक आहोत आणि आम्ही सक्षम आहोत ते करण्यासाठी. आमचे शिंदे साहेब देखील संपले, त्यांचे मंत्रिमंडळ, त्यांचे नगरसेवक, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख सर्व सक्षम होत आम्ही. धर्मवीर आनंदीगे साहेबांनी सुरू केलेली ही परंपरा आहे. हीच परंपरा मुख्यमंत्री, आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे पुढे घेऊन चाललेत आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे हे आज ह्या ठिकाणी आम्ही सर्व काम करतोय. सर्व टीमवर्कनी काम करतो. कोणी आमच्यात नेता नाही, कोणी काही नाही, सर्व आम्ही टीमवर्कनी काम करतोय. महिला आघाडी देखील आता सक्षमतेने काम करणार आहे आणि ह्या पुढे देखील त्यांच्याकडे काही समस्या आलेल्या आहेत, त्या देखील त्यांचा देखील निपटारा होत आहे. आपण पाहिलं असेल की बाहेर देखील आणि इथे देखील पाहिलं की बऱ्याचशा समस्या आपल्यापर्यंत आलेल्या आहेत. काही समस्या तात्काळ फोन करून तिथल्या तिथे सोडवण्याचा प्रयत्न करतो. नाही तर मग आता फक्त ऐकायचं आणि नंतर उद्या या असं नाही. ज्या समस्या आज सुटत आहेत त्या बऱ्यापैकी आम्ही तात्काळ सोडवतोय. काही समस्या महापालिकेच्या समस्या असतील त्या गुरुवारी आपण महापालिकेत बसणार आहोत. अशा प्रकारचे ज्या काही आदेश आहेत आम्हाला त्याप्रमाणे हे काम चालू आहे आणि ह्याच्यामध्ये सहकार्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे आदेश आहेत त्याप्रमाणे संबंधितांना देखील खासदार असतील, आमदार असतील, ह्यांना देखील सूचना त्यांनी केलेल्या आहेत की ज्या ज्या तक्रारी ह्या आनंद आश्रमामध्ये तात्काळ सोडवल्या जातील. काही तक्रारी ज्या आहेत त्या तक्रारी खासदारांकडे त्यांच्याकडनं तक्रारी सुटत, तर तशा प्रकारच्या सूचना श्रीकांत शिंदे साहेब आहेत किंवा नरेश मस्के आहेत यांना सांगण्यात येतील. प्रताप सरनाईक साहेब आपले पालकमंत्री आहेत आणि मंत्री आहेत, त्यांच्या माध्यमातून देखील त्यांच्यापर्यंत काही सूचना सोडवता येईल, तर तशा प्रकारच्या त्यांच्या माध्यमातून देखील आम्ही ह्या ठिकाणी सूचना सोडवणार, नागरिकांच्या तक्रारी सोडवणार. नक्की एक चांगला प्रतिसाद चांगला मिळालेला आहे. कोणतरी ऐकावं असं प्रत्येकाला वाटत होतं. आज ह्या ठिकाणी मनोज शिंदे साहेब आहेत, खेतले आहेत, बोरीटकर आहेत, अवसरमन आहेत, रेखाताई आहेत, हे सर्व आम्ही ऐकतो. आता पण बरेचसे येऊन गेलेले आहेत. पुढच्या आठवड्यात आपण जर मंगळवारी पाहिलं तर अजूनही काही आपले कार्यकर्ते आहेत, जे पदाधिकारी आहेत, ज्या ज्या ठिकाणच्या अडचणी असतील, समजा खोपटचे असतील, खोपटचा एखादा पदाधिकारी नगरसेवक असेल किंवा मग भिवंडी, आता आपण काही तक्रारी तर अलिबागच्या आलेल्या आहेत, काही तक्रारी नालासोपाऱ्याच्या आलेल्या आहेत, प्रत्यक्ष फोन करून बोलणं झालेलं आहे, त्यांना तिथं पाठवलेलं आहे. तर अशा प्रकारच्या ज्या ज्या तक्रारी येतील ते सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार. आणि ही दिघे साहेबांनी सुरू केलेली जी परंपरा आहे की नागरिकांचे प्रश्न ह्या ठिकाणी सोडवावे, तीच परंपरा शिंदेसाहेब घेऊन चालले आणि त्या शिंदेसाहेबांना सहकार्य म्हणजे आम्ही फक्त ते ऐकून लोकांचं ऐकून जे सुटतील ते आमच्यापर्यंत आणि इतर राहिलेले प्रश्न त्यांच्यापर्यंत त्यांच्याकडे पाठवण्यात येतील. अनधिकृत बांधकामाच्या ठिकाणी खंडणी वसुलीसाठी अधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा. आनंद परांजपे यांचा आरोप. महापालिका मुख्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस कचरा टाकणार. ठाणे शहरात मोठ्या प्रमाणावर कचरा साचला असून सामान्य ठाणेकर त्रस्त आहेत. या प्रश्नावर 3 ते 4 दिवसात महापालिका प्रशासनाने तोडगा न काढल्यास राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापालिका मुख्यालयासमोर कचरा टाकला जाईल असा खणखणीत इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच मुंबई महापालिकेतून ब्लॅकलिस्ट केलेल्या एका विशिष्ट ठेकेदारासाठी कचरा कोंडी घडवली जात आहे का,
असा सवाल करीत मुंब्रा येथील अनधिकृत बांधकामाच्या ठिकाणाहून वसुली करण्यासाठी ठाणे महापालिकेतील काही अधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा लागली आहे। या प्रकाराची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्लीन टीएमसी मोहीम हाती घ्यावी असे आवाहन परांजपे यांनी केले। ठाणे शहरात ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्यामुळे ठाणेकरांची होणारी गैरसोय आणि मुंब्रा येथील अनधिकृत बांधकामाच्या ठिकाणावरून केल्या जाणाऱ्या खंडणी वसुलीच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओ संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी आज पत्रकार परिषद घेतली। त्यावेळी ते बोलत होते। ठाणे शहरात कचऱ्याच्या डम्पिंगचा प्रश्न सोडवण्यात प्रशासनाला अपयश आले आहे। या प्रकाराला प्रशासन जबाबदार आहे। तसेच वर्षानुवर्ष सत्ता राबवणाऱ्या पक्षाची कचऱ्यावर तोडगा काढण्याची नैतिक जबाबदारीही होती असे नमूद करत आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेतील 1400 कोटी रुपयांची ब्लॅकलिस्ट केलेल्या एका आपल्या सगळ्या पत्रकारांचं या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो। खेळ खेळला जात आहे का असं ठाणे शहरामधील अत्यंत एका महत्त्वाच्या प्रश्नावर पूर्ण झाली असूनही निविदा आपल्या सगळ्यांशी संवाद साधावा म्हणून आजच्या या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं। ठाणेकरांच्या जीवाशी खेळ गेले 3-4 दिवस संपूर्ण ठाणे शहरामधनं कचरा उचलला जात नाहीये आणि शहरातील अनेक भागांमध्ये कचऱ्याचे ढीग हे दिसायला लागलेले आहेत। ठाणेकरांच्या बद्दल आस्था असल्यामुळे या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भूमिका घ्यावी म्हणून ही पत्रकार परिषद आज आयोजित केलेली आहे। गेले 3 वर्ष महासभा नसल्यामुळे सर्व अधिकार हे प्रशासक म्हणून ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्ताकडे आणि त्यामुळे जी ही अव्यवस्था कचऱ्याबाबत झालेली आहे याच्यासाठी संपूर्णपणे प्रशासन जबाबदार आहे। महापालिकेमधील मुजोर अधिकारी, पात्रता नसलेले अनेक वर्ष त्या पदावर असलेले अधिकारी, कोणाच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल प्रश्नचिन्ह, कोणावर भ्रष्टाचाराचे आरोप, म्हणजे व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये तर सहाय्यक आयुक्ताचा रेट किती नियुक्ती करण्यासाठी हे देखील व्हॉट्सॲपवर जी चर्चा होते हे ठाण्यासाठी दुर्भाग्याची गोष्ट आहे। आणि घनकचरा गेले 3 दिवस जो उचलला जात नाहीये, आपण बघितलं तर वागळेला आंदोलन झालं इथे कचरा आणू नका, पण कुठलीही पर्यायी व्यवस्था झालेली नाही। मला आठवतं की कोविडच्या काळामध्ये 32 किंवा 30 कोटी रुपये खर्च करून युरोपहून काहीतरी मशिनरी आली। आता देखील 2500 किंवा 2700 कोटीचा ठेका शास्त्रोक्त पद्धतीने घनकचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी काढण्यात आलं। त्या टेंडरची कालबाह्यता संपल्यानंतर देखील ते टेंडर ओपन केलं जात नाहीये। मुंबईमध्ये कुठल्या एका ठेकेदाराचं 1400 कोटीचा ठेका माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी रद्द केल्यानंतर त्याला ठाण्यात ऍडजस्ट करण्यासाठी म्हणून तर ते टेंडर ओपन केलं जात नाहीये का, हा मोठा माझा प्रश्न ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांना आहे। आज अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे संपूर्ण ठाण्यामध्ये कचरा जागोजागी जमा झाला आहे। ठाणेकरांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रयत्न आहे। पुढच्या 3-4 दिवसामध्ये याच्यावर जर तोडगा निघाला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ठाण्यातील कचरा आम्ही महापालिके मुख्यालयाच्या गेटवर नेऊन टाकणार आहोत। आता अतिमुजोरी महापालिकेतल्या अधिकाऱ्यांची झालेली आहे। कायम आपण करोसो कायदा ह्या पद्धतीने गेले 2-3 वर्ष ठाणे महानगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांचं वर्तणूक आहे। आज कचऱ्याचा प्रश्न खूप भयान स्वरूपामध्ये ठाणेकरांना गेले 3-4 दिवस भेडसावतोय। राष्ट्रवादीच्या या कार्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर
सगळ्या घंटागाड्या उभ्या आहेत, ज्याच्यामध्ये कचरा तसाच आहे भरलेला. आणि आत्ताच काही वेळापूर्वी आजूबाजूच्या नागरिकांनी तिथे मोर्चा काढला होता की इथनं हा कचरा हलवा. म्हणून पुढच्या 3-4 दिवसामध्ये जर ह्या कचऱ्याच्या नियोजनाबद्दल, हा कचरा जर ठाणेकरांच्या जीविताला हानिकारक असलेला उचलला गेला नाही, तर मुख्यालयाच्या दारावर जाऊन आम्ही कचरा तिथे फेकू. आम्ही जरी महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये सत्तेत असलो तरी ठाणेकरांच्या जीवाशी कोण खेळणार असेल तर ते कदापि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच्यावर गप्प बसणार नाही. दुसरा एक महत्त्वाचा विषय, काही दिवसापूर्वी समाज माध्यमांमध्ये एक क्लिप आली होती की मुंब्रा इथे अनधिकृत बांधकाम होत असताना एक टोळी तिथे खंडणी वसुलीसाठी गेली आणि त्यांना पळून लावण्यात आलं. त्या थोर समाजसेवकांची काही नावं मी घेऊ इच्छित नाही, पण आपल्याला सगळ्यांना ती नावं समाज माध्यमांमध्ये जी आली होती. खरं तर अनधिकृत बांधकामासाठी कलेक्शन कोण करणार, तिथे सहाय्यक आयुक्त म्हणून कोण जाणार, अशा प्रकारची बोली लागली आहे का? एक अधिकारी जो 28 फेब्रुवारीला निवृत्त झाला, ज्याच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल कायम प्रश्नचिन्ह होतं, त्याची पात्रता नसताना वादग्रस्त अशी त्याची कारकीर्द राहिली, तो निवृत्त झाल्यानंतर त्याच्या जागी जाऊन या सर्व अनधिकृत बांधकामांकडनं कोण वसुली करणार याची जणू स्पर्धाच ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये लागली. आणि म्हणून अधिवेशन चालू आहे. माजी आयुक्तांना विनंती आहे की मुंब्रा इथे सहारा सिटी असेल, खान कंपाऊंड असेल, इथे स्वतः आपण जा. म्हणजे त्या क्लिपमध्ये ज्या प्रमाणात मोठी अनधिकृत बांधकामं, जसं काही कॉम्प्लेक्सचं बांधकाम चाललंय अशा पद्धतीने त्या क्लिपमध्ये दिसत होतं. आणि असा गाड्यांचा कॉन्वॉय वसुलीसाठी तिथे गेलाय आणि त्यांना परत पाठवलं, अशा प्रकारचं ते व्हिडिओ होता. माजी आयुक्त सौरभ राव यांना विनंती आहे की केबिनमधनं बाहेर पडा, मुंब्र्याला जाऊन स्वतः अनधिकृत बांधकामाची आपण पाहणी करा. आपले खालचे अधिकारी केवळ वसुलीच्या मागे लागले आहेत. आणि या निमित्ताने अधिवेशन चालू आहे. मी खास करून डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी मागच्या अधिवेशनामध्ये तिकडे त्या अधिकाऱ्याच्या वतीने त्यांनीच स्वतः पावसाळ्यातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गायमुख घाट रस्त्याची डागडुजी व डांबरीकरण करण्याचे महापालिका आयुक्त सौरभराव यांचे निर्देश. घोडबंदर परिसरातील समस्यांबाबत महापालिकेत झाली बैठक. वन खात्यातून आवश्यक परवानगी प्राप्त मिळायची असल्याने गायमुख घाट रस्त्यांचे काँक्रिटीकरण पावसाळ्यापूर्वी होणे शक्य नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात या परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या घाट रस्त्याची व्यवस्था डागडुजी व डांबरीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाने करावी असे निर्देश ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभराव यांनी दिले आहेत. गायमुख घाट ते फाउंटन हॉटेलपर्यंतचा रस्ता मीरा भाईंदर महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. मात्र त्यावरील गायमुख घाट काँक्रिटीकरणाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यापूर्वीच घेतलेली असून त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. वन खात्याकडून परवानगी मिळाल्यानंतर या कामाचे कार्यादेश देण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली. या पार्श्वभूमीवर सौरभराव यांनी गायमुख घाट रस्त्याच्या डागडुजीकरण व डांबरीकरणाचे निर्देश दिले आहेत. घोडबंदर रोडवरील नागरिकांना भेडसावत असलेल्या विविध समस्यांबाबत तोडगा काढण्यासाठी आयोजित करण्यात येत असलेल्या समन्वय बैठकीचे पुढील सत्र ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांच्या दालनात सोमवारी सायंकाळी झाली. या बैठकीस घोडबंदर रोड येथील जस्टिस फॉर घोडबंदर रोड फोरमचे प्रतिनिधी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, शहर अभियंता प्रशांत सोनाग्रा, पोलीस उपायुक्त वाहतूक पंकज शिरसाट, सहाय्यक संचालक नगर रचना संग्राम कानडे, उपनगर अभियंता विकास ढोले, विनोद पवार, सुधीर गायकवाड, शुभांगी केसवानी,
उपायुक्त दिनेश तायडे, शंकर पाटोळे, मधुकर बोडके, घोडबंदर रस्ता येथे काम करणाऱ्या सर्व यंत्रणांचे समन्वयक कार्यकारी अभियंता संजय कदम यांच्यासह ठाणे महापालिकेचे अधिकारी मीरा भाईंदर आणि नवी मुंबई येथील वाहतूक पोलीस अधिकारी, मेट्रो, महामेट्रो, MMRDA, सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.